आर पाटील म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक स्वच्छ आणि तळागाळातून वर आलेलं व्यक्तिमत्व। आर पाटील यांच्या जाण्यानं एक सच्चा कार्यकर्ता हरपलाय। रावसाहेब रामराव पाटील उर्फ आर पाटील, लोक प्रेमानं त्यांना आबा म्हणत। तीच होती त्यांची खरी ओळख। आबा अखेरपर्यंत आबाच राहिले। त्यांनी आपला आबासाहेब होऊ दिला नाही, हेच त्यांचं वेगळेपण होतं। जिल्हा परिषद सदस्य, 6 वेळा आमदार, ग्रामविकास मंत्री, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असा 7 पदांचा प्रवास करूनही आबा शेवटपर्यंत आबाच राहिले। 16 ऑगस्ट 1957 ला सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यातील अंजनी गावात जन्मलेल्या आर पाटलांनी कमवा आणि शिका हा मंत्र जपत श्रमदान करत शिक्षण घेतलं। शाळकरी वयातच प्राचार्य पी पाटील यांचं मार्गदर्शन आबांना मिळालं। पुढे सांगलीतल्याच शांतिनिकेतन महाविद्यालयातून ते BA झाले। पुढे LLB सुद्धा झाले। गरीब शेतकरी कुटुंबातल्या या होतकरू तरुणाचे नेतृत्व गुण सुरुवातीला हेरले ते वसंतदादा पाटलांनी। कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसतानाही मनाला भिडणारी भाषण शैली, स्वच्छ प्रतिमा आणि समाजासाठी काही करण्याची जिद्द यांच्या जोरावर आबा पाटलांनी राजकारणात वाटचाल सुरू केली। वसंतदादांबरोबरच यशवंतराव चव्हाण यांचीही प्रेरणा आर पाटील यांना होती। आर पाटील हे पहिल्यांदा 1979 साली सावळजमधून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले। 1979 ते 1990 पर्यंत ते जिल्हा परिषद सदस्य होते। मग 1990 ते 2014 या काळात ते सतत विधानसभेवर निवडून आले। तासगाव मतदारसंघातून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आबा 1990 साली पहिल्यांदा विधानसभेवर निवडून आले। आर पाटील हे 1995 साली काँग्रेसच्या तिकिटावर दुसऱ्यांदा आमदार झाले, तेव्हा भाजप सेनेचं युती सरकार होतं। राजकीय आयुधांचा वापर करत आबांनी त्यावेळी विधानसभा दणाणून सोडली आणि सत्ताधारी भाजप सेनेला कोंडीत पकडलं। अभ्यासू आणि स्वच्छ आमदार अशी सार्थ ओळख आबांनी निर्माण केली होती। नंतर शरद पवारांसोबत आबांनी काँग्रेस सोडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तो 1999च्या सुमारास। याच काळात शरद पवार यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक अशी आर पाटील यांची ओळख निर्माण झाली। आबांनी 2004, 2009 आणि 2014 ची आमदारकीची निवडणूक अटीतटीनं लढत जिंकली। सुरुवातीला तासगाव आणि नंतर कवठे महांकाळ मतदारसंघाचं त्यांनी प्रतिनिधित्व केलं। आमदारकी बरोबरच त्यांनी मंत्रिपदाची कारकीर्द सुद्धा गाजवली। आर पाटील यांना काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये सुरुवातीला ग्रामविकास मंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली। गाडगे महाराज स्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवून आर पाटील यांनी वेगळी ओळख निर्माण केली। पुढे राज्याचं गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही त्यांनी जबाबदारीनं सांभाळलं। मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्या काही वक्तव्यांनी वाद झाले आणि आबांना गृहमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदही सोडावं लागलं, पण आबांची स्वच्छ प्रतिमा कायम राहिली। गृहमंत्री असताना डान्स बार बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेऊन आबांनी अनेक संसार सावरले। डान्स बार बंद करण्याच्या निर्णयाला विरोध सुद्धा झाला, पण आबा ठाम राहिले। गृहमंत्रीपदाच्या काळात त्यांनी राबवलेलं महात्मा गांधी तंटामुक्त अभियानही अभिनव होतं। गाडगे बाबा, महात्मा गांधी, यशवंतराव चव्हाण यांच्यापासून प्रेरणा घेत गरीब शेतकरी कुटुंबातले आर पाटील सत्तेच्या राजकारणात राहून सुद्धा साधेच राहिले। साधेपणा हेच त्यांचं वैशिष्ट्य होतं। याच साधेपणातून ते तळागाळातल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधत। सत्ता येते आणि जाते, पण सोबत राहतात ती जोडलेली माणसं, हे आर पाटील यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाची जबाबदारीही त्यांनी समर्थपणे सांभाळली। कार्यकर्त्यांशी संवाद साधत पक्ष वाढवला। घरात सत्ता आली की सत्तेची गुर्मी सुद्धा येते, याची अनेक उदाहरणं महाराष्ट्रानं पाहिली आहेत। पण आबा यालाही अपवाद ठरले। आबा सत्तेची एक एक पायरी चढत गेले, पण कुटुंबानं आबांप्रमाणेच आपला साधेपणा टिकवून ठेवला। पत्नी सुमन, मुलगा रोहित आणि मुलगी स्मिता, आई भागीरथी यांनी वागण्या बोलण्यात सत्तेचा दर्प येऊ दिला नाही। आबांचे एक भाऊ सुरेश हे गावाकडे शेती बघतात, तर दुसरे भाऊ राजाराम पोलीस दलात आहेत। आबा गृहमंत्री असताना आबांचे भाऊ राजाराम पाटील पोलीस दलात कुठलाही बडेजाव न करता सेवा बजावत होते। हे कुटुंब आबांप्रमाणेच साधच राहिलं, हे विशेष। आर पाटील म्हणजे तळागाळातून सत्तेच्या पदापर्यंत पोहोचलेला एक निरलस कार्यकर्ता। आर पाटील म्हणजे यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्या विचारांनी भारलेला एक युवा पिढीचा प्रतिनिधी। सत्तेच्या खुर्चीत बसूनही सत्तेची गुर्मी न चढलेला एक वेगळा राजकारणी। महाराष्ट्राला या राजकारण्यांकडून मोठी अपेक्षा होती।
समाजासाठी अजून खूप काही करण्यापूर्वीच मृत्यूनं आर पाटील यांना गाठलं आणि एका समंजस नेतृत्वाचा अकाली अस्त झाला. झी मीडियासाठी सांगलीहून रवींद्र कांबळेसह प्रकाश दांडगे, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.